पुन्हा एकदा फुलल्यांचा चेंडू होता, दिशा देण्याचं काम केलंय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतो तत्पूर्वी रोखला जाईल का, परंतु चेंडू होतोय सी मारेशा पार, फरार येतोय चौकार, 4 धावा. बरं 15 धावा या स्कोर कार्डवर प्रवीण चांगली फलंदाजी करतोय. 44 मार्क आहे, अंतिम चेंडू असेल. गोलंदाज कोल्हे मार्ग पुन्हा एकदा सज्ज झालाय रितेश. यावेळेस मात्र स्विच चिटकण्याचा प्रयत्न केलाय आणि सक्सेसफुल ठरेल का, चेंडू निघून गेलाय, सी मारेशा पार येतोय. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचलाय 19, 1 गडी बाद. पुन्हा एकदा वेट अँड वॉच केल्याने पहिल्या चेंडूवर समाचार घेतला गेलाय आणि पंढरीचं स्वागत केलंय षटकारांनीशी. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 29, 29 या अंकावर. केली 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये धाबा खर्च केल्या, 9-1 महत्वाचा विकेट्स प्राप्त केला होता. यावेळेस पुन्हा एकदा हल्ले चढवले जात आहेत ते गोलंदाज पंढरीवर. बॅक टू बॅक 2 षटकार प्रवीणच्या बॅटमध्ये येत आहेत. षटकार जेव्हा गोलंदाजी करत होता तदनंतर आता कमबॅक केलंय. पुन्हा एकदा एक धाव परिपूर्ण केलंय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जाते, तत्पूर्वी इथे थांबवलं जाईल का, योगेश निसाई पुढे सरसावले जातात, परंतु यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि चेंडू निघून जातोय, सी मारेशा पार येतोय चौकार, 4 धावा. धावसंख्या कधी वाटू लागते. ऑन साइडला खूप चांगला फटका. प्रवीण भोईर थांबणार नाहीयेत. प्रवीण भोईर दर्शवत असताना रडायचं नाही तर लढायचं. षटकार 6, चौकार, 4 धावा. संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. स्विचिटचा फटका प्रवीण भोईरच्या बॅट मधून. आक्रमकतेचा सितारा, विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, गोलंदाजांचा कर्दन काळ. ग्रेट बॅटिंग, अप्रतिम, चौकार.